सध्या भारतामध्ये लोकसभेची वारे वाहताना तुम्ही बघत आहात. आता ह्या वाऱ्यामध्ये एक सी वोटरचा सर्वे आलेला आहे, तो म्हणजे इंडिया टुडेचा. त्यामुळे थोडी सत्यता असते. ठीक आहे. आता हा जो सी वोटरचा सर्वे आहे त्यामध्ये पूर्णपणे दाखवलंय की महाराष्ट्रामध्ये लोकसभेचं जे इलेक्शन मध्ये भाजप युक्त जे सरकार आहे, जी महायुती आहे, ती महायुती पिछाडीवर आहे महाविकास आघाडीच्या. म्हणजेच महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये जास्ती कर लोकांचा हा महाविकास आघाडीकडून आहे. पण यामध्ये अजून एक गोष्ट महत्वाची आहे की ह्या सर्वेमध्ये वंचित बहुजनचा समावेश नाही. कारण समजून घ्या, हा सर्वे 1 महिन्यापूर्वी लावला होता. याचे निष्कर्ष काय निघाले म्हणजे महाविकास आघाडीमध्ये वंचित समाविष्ट होण्याच्या अगोदरचा हा सर्वे आहे. आणि आपण आता बघूया की महाविकास आघाडीमध्ये वंचित सामील न होता सर्वे काय आहे आणि त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सामील झाला तर सर्वे काय असेल. आणि नंतर यामध्ये वंचित समावेश न होता वंचित अलग राहिला त्यावेळेसची सर्वे काय असू शकतं, आपण हे तिन्ही गोष्टी या व्हिडिओतून बघणार आहोत. म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये वंचितचा रोल खूप महत्वाचा असं दिसते बघा. ठीक आहे. आता बघा, भाजपचं एक स्वप्न आहे भारतामध्ये 400 पार, अबकी बार 400 पार एक स्वप्न आहे. म्हणजे 400 जागा आपण निवडून आणायचे. त्यामुळे काय होईल, लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आपण कुठलंही विधेयक सहज असं पास करून घेऊ शकतो. त्यांचं उद्दिष्ट आहे. आणि यावर्षी पण पुढील 5 वर्ष मोदी साहेब येतील अशी त्यांची आशा आहे. कारण विश्वगुरु आहेत मोदी साहेब, त्यामुळं त्यांची इच्छा आहे की अजून 5 वर्ष मोदी साहेब आलेच पाहिजे, येणारच. आणि काही अजून काही थापा असतील महाराज ते येऊन मारणार आहेत 5 वर्ष अजून. ठीक आहे. ते स्वतः चालूमध्ये काय करत नाहीत, पण ते पुढले लोकांना स्वप्न दाखवतात. 15 लाखाचे फुकट गॅसचे. आता पुढले स्वप्न आहेत दुसरेच. आता राम मंदिर झालं, आता काहीतरी दुसरे पुढले स्वप्न असतील, काहीतरी पाण्याचे म्हणा, पैशाचे म्हणा, नोकरीचे म्हणा, काही असतील तर स्वप्न दाखवायचे काम ते येऊन अजून 5 वर्ष तुम्हाला करतील. ठीक आहे. असो, आज जो सर्वे होता इंडिया टुडेचा, तो सर्वे कुठला आहे, सर्वे काय आहे बघून घ्या. त्यामध्ये 40% मतं हे महायुतीला आहेत आणि 45% मतं हे महाविकास आघाडीला आहेत. बाकीचे 5% आहेत ते इतरसाठी, जे आपले अपक्ष असतील किंवा कुठल्या लहान पक्ष असतील. यामध्येच महायुतीमध्ये भाजपला पद आहेत 16 आणि ढवळ्या पवळ्या एक बघा फ्लेक्स खूप गाजत आहे ढवळ्या पवळ्याची. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, वाण न्यायला पण गुण आला, ह्या फ्लेक्स भरपूर आहेत. तेच ढवळ्या पवळ्या म्हणजे शिंदे साहेब आणि अजित पवार साहेब सन्माननीय हे 2 असे महाराष्ट्रामधील आदर्श नेते. यांच्याकडे जागा आहेत 16. बघा 6 जागा यांच्या, 16 त्यांच्या, की झाले 6 आणि 16 की झाले 22 झाल्या. एकूण महायुतीला 22 वरती समाधान मानावं लागतं कधी वंचित नसल्यावर. आता बघा पुढचं बघूया महाविकास आघाडीला. त्यामध्ये काँग्रेसला 12 आहेत आणि शरद पवार उद्धव गटाला 14 आहेत. या जागा 14 कमी आल्या जागा, कारण मागच्या जागा जास्त होत्या. कारण काय, आता ह्यांचं पक्ष पूर्णपणे कुठतरी हेच कमी पडले होते, त्यामुळे आपल्या जवळचे लोक हे पळून गेले. ठीक आहे. आता बघा ही यांची अवस्था कधीची आहे, यामध्ये कुठेही वंचितचा समावेश नाही. वंचितचा समावेश बीजेपीकडे पण नाही आणि काँग्रेसकडे पण नाही. पण यामध्ये एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की वंचितकडे 2019 मध्ये 4 ते 5% वोट बँक होती, वोटर होते 5%. तो आकडा 5% राहील का, राहणार नाही. तो आकडा यावेळेस नक्कीच वाढणार. कारण यावेळेस ह्या 5 वर्षामध्ये बघा 2019 मध्ये ज्या लोकांपर्यंत वंचित पोहोचले नव्हती, 2024 मध्ये हे घराघरापर्यंत यांचे विचार पोहोचलेले आहेत. त्यामुळं वंचितला 4% समजणं हे चूक भाजप पण करू शकत नाही आणि ते चूक महाविकास आघाडी पण करू शकत नाही. आपल्याला वारंवार ह्या गोष्टी कळतात, सर्वेतनं असतील किंवा कोणाच्या इंटरव्ह्यूतनं असतील, कुठेही असतील, ह्या गोष्टी समजतात. किंवा वंचितला आता वंचित हा लहान पक्ष राहिला नाही, वंचितची व्याप्ती वाढलेली आहे हे आपल्याला ठिकाणी सांगता येईल. आणि बघा हे 4% समजून घ्या, अजून हे 5 ते 6% वाढले म्हणजे 8-9% यांचं वोटिंग वाढली तर कमीत कमी 50% पुढे हे वोट महाविकास आघाडीला जाऊ शकतात, जर या ठिकाणी वंचित तर त्याच्यासोबत
सामील झाले. तर आता वंचित नेमकं मॅटर चाललेलं आहे. काल एक मसुदा बनलेला आहे आणि त्यावरती बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे काँग्रेसला की आपल्या ह्या मसुदा पास असेल आपण नक्की सोबत येऊ. पण हे जे समीकरण आहे समीकरण असं असणार आहे म्हणजे 50%हून जास्त मत हे महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि 40 अबकी पार 40% पार 40 पार जी घोषणा होती भाजपची महाराष्ट्रातून म्हणजे यावर्षी 45 सीट हे भाजपला असणार. पण हे कुठेतरी त्यांचं स्वप्न यावेळेस नक्कीच वंचित भंग करू शकते किंवा महाविकास आघाडी भंग करू शकते. आता यामध्ये प्रश्न अजूनही येतात की यावेळेस ठाकरे सरकार असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांची ताकद कमी झाली त्यामुळं जास्त फायदा हा झालेला आहे महायुतीला. बरोबर आहे काय म्हणता येत नाही पण तेवढा म्हणावा असा पण फायदा झाला नाही कारण अजित पवार शिंदे हे सोबत असताना सुद्धा म्हणावे असे सीट मिळाले नाहीत किंवा मिळणार नाहीत भाजपला. त्यामध्ये सहानुभूतीचं राजकारण असेल किंवा लोकांना समजतो लोक काय एवढे मूर्ख नाहीत लोकांना सर्व राजकारण समजतं. त्यामुळं ह्यावेळी जो सर्वे आला त्या सर्वेमध्ये खरं तथ्य असू शकतं आणि हा सर्वे जो आहे हे सर्वे बघितल्यानंतर अजून दुपटीनं तिपटीनं भाजप महाराष्ट्रामध्ये काम करायचा प्रयत्न करेल किंवा वोट बँक आहे किंवा वोटर आहेत ते आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करतील. तर ते वोटर खेचून नाही झाले तर त्याला त्याचे नेते खेचायचा प्रयत्न करतील. बघा कालच बाबा सिद्दीकी यांनी प्रवेश केला तिकडे. बाबा सिद्दीकीनं आपलं प्रामाणिकपणा सोडून दिला कारण काय बघा हे सर्व काय चाललंय माहितीये का हे फक्त एवढं चाललंय एखादा माणूस आपल्याला बोलून सांगून थोड्या सोबत नाही आला त्याला दंडलशाहीनं सोबत आणायचं. तरीही तो सोबत नाही आला तर पुढला पर्याय काय असतो पुढला पर्याय ते पाठीमागे ईडी लावायची आणि पुढला जर स्वाभिमानी असेल हेमंत सोरेन सारखा हेमंत सोरेन होते आपले मुख्यमंत्री झारखंडचे मुख्यमंत्री त्यांनी काय केलं होतं त्यांनी 8 समन स्वीकारल्या त्यांनी 9वी समन सुद्धा स्वीकारली ईडीची पण त्यांनी स्वतःला सरेंडर नाही केले किंवा जी त्यांची मागणी होती ती त्यांनी मागणी पूर्ण केली नाही. परिणामी ते जेलमध्ये गेले पण त्यांनी आपले इथिक्स सोडले नाहीत. तो नेता असतो कारण आपल्याला आपल्या विचारधारेला आपल्या नैतिकतेला लोकांनी मत केलं असतं. मत हे पक्षाला नसतं कधी ध्यान ठेवा. मतदान हे कोणी पक्ष बघून करत नाही मतदान लोक पुढला व्यक्ती बघून करतात आणि जर तोच व्यक्ती हरामखोर निघाला तर लोकांनी जाऊन बोलायचं कुणाला म्हणजे काय होईल या ठिकाणी लोकांचे स्वप्न भंग होतील ना या ठिकाणी. त्यामुळं हेमंत सोरेन सारखी लोक असतील तर ही वेळ आली नसते आणि सर्वच हेमंत सोरेन सारखे निघाले असते तर आज भारतामध्ये ही वेळ आली नसती आणि एवढं लाचार बनवून जीवन जगायची वेळ कुठल्याच राज्यकर्त्यावरती कधीच आली नसते. पण त्यांनी आपला स्वाभिमान ठेवला असता तर ह्या लोकांनी स्वाभिमान पूर्ण विकून खाल्लाय. आता जो सर्वे आलाय हा सर्वे ठरवल की भविष्यामध्ये हे भविष्य काय असेल भारताचं आणि महाराष्ट्राचं आणि त्यामध्येच एक महत्वाचा रोल प्ले करत आहे ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकरांचे. तुम्हाला एकूणच याविषयी वाटतंय काय जे सी वोटर आता सध्या आलेलं आहे ते योग्य आहे म्हणजे ठीक आहे की त्यामध्ये काय पण गोलमाल झाला आहे किंवा नेमकं 2024 लोकसभेचं समीकरण काय असेल. मग एकूणच 22 जागा ह्या महायुतीला आहेत आणि 26 जागा ह्या महाविकास आघाडीला आहेत ते पण वंचितची एंट्री नसताना वंचितची मध्ये एंट्री झाली तर 28-29 जागा ह्या महाविकास आघाडीला असतील. तुमचं मत खाली नक्कीच नोंदवा कमेंट करा. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा आणि एक लाईक नक्कीच करा.